उन्हाळ्याचे दिवस होते. जिकडे तिकडे उन्हाळ्यामध्ये ऊनच ऊन असते, झाडाची पानगळ झालेली असते आणि अशामध्ये एक तहानलेलं हरीण पाण्याच्या शोधामध्ये भटकत असते. त्याला खूप जास्त तहान लागलेली असते आणि म्हणून ते पाणवठा शोधत असते. आणि पाणवठा शोधता शोधता त्याला एका ठिकाणी छान छोटासा परंतु नितळ पाण्याचा छोटासा तलाव दिसते. आणि दुरूनच तो तलाव दिसल्याबरोबर त्याला खूपच आनंद होते आणि ते धावतच त्या तलावाकडे निघते. धावता धावता त्याला असं वाटत होतं की कधी जाऊ आणि कधी घटा 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 पाणी पिऊन घेऊ. आणि नेमकं थोड्या अंतरावर तलाव राहिला, नितळशार काळशार छान पाणी होतं. आणि गेल्याबरोबर तो पाण्याला तोंड लावणार की त्याने इकडे पाहिलं, त्याच्या उजवीकडे पाहिल्याच्या नंतर एक धनुष्यबाण घेऊन एक शिकारी बरोबर निशाणा साधूनच होता. कोणावर? त्या हरणावर. कारण शिकारी लोकांना बरोबर माहिती असते काय की प्राणी बरोबर दुपारा पाणी प्यायला येतात आणि म्हणून ते बरोबर त्या पाणवठ्याच्या शेजारी एका झाडाच्या आडोशाला दबा धरून बसलेला होता. कशासाठी? मारायसाठी. आणि पाणी पिणार आणि बाण लागणार म्हणून त्या हरणाने काय विचार केला की आता प्यावं की नाही प्यावं. आणि लगेचच ते हरीण पलीकडच्या काठावर उडी मारणार की लगेच त्याला पलीकडे दुसरा एक शिकारी दिसला, तो म्हणजे वाघ. आणि हरीण हे वाघाचं आवडतं खाद्य आहे, आवडती शिकार आहे. वाघाला हरणाचं मांस खूप जास्त आवडते. आणि अशा वेळेस प्रचंड तहान लागलेली आहे, घसा पूर्ण सुकलेला आहे. एकीकडनं एक धनुष्यबाण घेऊन बसलेला शिकारी, दुसऱ्या बाजूला वाघ. त्या हरणाला तर खूप तहान लागली होती, तहानेने तो व्याकुळ झालेला होता. आता नेमकं करायचं काय? हरणाने असा विचार केला, इथे जर आपण आता थांबलो पाणी पित तर आपल्याला शिकारी एकतर मारेल, नाहीतर वाघ आपल्याला खाऊन घेईल. त्यापेक्षा आपण काय करू, इथून पळ काढू. लगेचच म्हणजे हरणाने निर्णय घेतला आणि तिथून तो सुसाट उलट पावली जंगलाकडे धावायला लागला. आता ज्या बाजूने हरीण आलं होतं त्याच्या थोड्याशा विरुद्ध दिशेने हरीण धावायला लागलं. समोर धावत धावत चालला. तितक्याच समोर जंगलाला वणवा लागलेला दिसला. वणवा माहिती आहे? जंगल पेटणे त्याला म्हणतात, वणवा लागणे. आणि जिकडे तिकडे प्राणी सैरावैरा, छोटे छोटे प्राणी पक्षी उडत आहेत, प्राणी धावत आहेत. हरणाला असं वाटलं की तिसरं संकटसुद्धा आपल्यावरच काय यावं. एकीकडे धनुष्यबाण घेऊन एकीकडे वाघ, आणि आता आपण धावत सुटलो तर तिकडे जंगलाला वणवा लागलेला आहे. आणि वणवा मग एवढा भडकला की प्रचंड प्रमाणात त्याची आग ओकू लागला. मग हरणाने विचार केला, आता आगीत जळून मेल्यापेक्षा आपण काय करूया, धाडस करू, पुन्हा परत जाऊ आणि पाणी पिऊनच का आपण आपला प्राण देऊया, किंवा मग आपण आपल्या सामर्थ्याने जे होईल त्या गोष्टीला आपण सामोरं जाऊया. फक्त काय करायचं, या आगीत जळून मला मरायचं नाही. परत ती उलट पावली पळते. कुठे? पाणवठ्याकडे. आणि धावता धावता पुढे गेल्याबरोबर त्याबरोबर वाघाला वाटते की आता सावज माझ्या टप्प्यात आलं, आणि शिकाऱ्यालाही वाटते की बरोबर हरीण माझ्या टप्प्यात आलं. आणि दोघांनाही असं वाटतं की आपण याची शिकार करणार. हरीण धावत 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 जाते, हा बरोबर धनुर्धाने बाण सोडते. तिकडनं वाघ हरणावर झेप घेते आणि बरोबर हरणाने उडी मारून पुढे जाते आणि तो बाण बरोबर त्या वाघाच्या एकदम बरोबर गळ्यामध्ये जाऊन लागतो आणि वाघ आडवाच पडतो. आणि हरणाने मागे पाहिलं. हरणाने मागे पाहिल्याच्यानंतर त्याला काय दिसलं, वाघ अचानक पडलेला. धनुर्धनाचा जो धनुर्धारी होता त्याचा निशाणा हुकलेला आणि त्या ठिकाणी हरणाची सुटका होते.
पुढे गेल्याच्यानंतर थोडं पुढं लागूनच काय असते, पाणवठा असते. लगेच ते त्या हरणाला त्या पाणवठ्याचा, त्या पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आता कोणीही उरलं का नाही. वणवा लागलेला होता, परंतु कुठे होता तो, दूर होता. आणि छान त्या हरणाने तिथं थांबला. त्याने त्या पाणवठ्यातलं यथेच्छ पोटभर पाणी पिलं आणि हरिण तिथून निघून गेलं. या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायचं आहे? बरोबर, एकदम बरोबर अन्वीने सांगितलं. काय, आपल्यावर कितीही संकट जर आले तर आपण हिंमत हारायची नाही. आपण संकटाचा सामना करायचा, संकटाला तोंड देऊन, त्या संकटाला तोंड देऊन काय करायचं, त्याला पुढे जायचं. अजून आपल्या पुढे संकट किती येऊ, कितीही समस्या येऊ, त्या समस्येचं कुठेतरी उत्तर असते, समाधान असते. जसं की किती काही मोठा किंवा किती काही क्लिष्ट कुलूप जर असेल तर त्याला काय असते, चाबी. मग संकट जर तयार झालेलं असेल तर त्या संकटाला कुठेतरी तोड किंवा उत्तर असेल की नाही. म्हणून फक्त काय होते, आपण ते शोधत नाही. अडचणी तुम्हाला येतात, सर्वांनाच अडचणी येतात, परंतु त्या अडचणीचं समाधान काय करायला पाहिजे, शोधायला पाहिजे. म्हणून पुढे सुद्धा तुम्हाला शिकताना किंवा सध्या किती काही अडचणी आल्या तर त्याचं समाधान मात्र कुठेतरी लपलेलं असते. ते शोधायचं आणि त्या संकटाचं समाधान करायचं किंवा त्या संकटाला सामोरं जायचं.